नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर या ठिकाणी आपण खूप महत्त्वपूर्ण या ठिकाणी अनाउन्समेंट घेऊन आलो आहे। ते अनाउन्समेंट म्हणजे काय, जे आता विद्यार्थी सध्या एमबीबीएस आणि बीडीएस या राऊंड 1 चा ज्याही विद्यार्थ्याची चॉईस फिलिंग झाली होती, या सर्व विद्यार्थ्यांचा या ठिकाणी फर्स्ट राऊंडचा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे। कारण बरेच विद्यार्थी दरवर्षीप्रमाणे वाट पाहत होते की रात्री इव्हिनिंग किंवा रात्री लेट नाईटला या ठिकाणी रिझल्ट लागेल, पण पाहिलं असता आता एक आपण 5:45 अपडेट आहे की महासीईटी सेल वरती जेही आपली पहिल्या राऊंडची अनाउन्समेंट आहे किंवा पहिल्या राऊंडचा रिझल्ट आहे हा या ठिकाणी डिक्लेअर झाला आहे। आणि रिझल्ट ज्यावेळेस आम्ही स्क्रोल करत होतो त्यावेळेस असं पाहण्यात आलं की बराच या ठिकाणी महाराष्ट्राचा कट ऑफ आहे ट्रिमेंडस हाय गेला आहे। इव्हन या ठिकाणी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजच्या सुद्धा कट ऑफ मध्ये बऱ्याच आम्ही विद्यार्थी चेक केला, जवळपास 595 पर्यंतचे सुद्धा विद्यार्थी या ठिकाणी नॉट अलाउटेड दिसत आहेत। की ज्या विद्यार्थी सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेस सर्वच कॉलेजेस होते तर त्या सुद्धा विद्यार्थी जवळपास 595 पर्यंतचा सुद्धा या ठिकाणी नीटचा स्कोर असून सुद्धा हे विद्यार्थी नॉट अलाउटेड या ठिकाणी दिसत आहेत। तर विद्यार्थ्यांना महत्त्वाची गोष्ट आहे की सध्या विद्यार्थी वेबसाईट वरती जाऊन रिझल्ट चेक करत आहेत, रिझल्ट डाउनलोड होत नाहीये, वेबसाईट एरर येत आहे, जसं आपल्या लास्टच्या डेला आलं होतं। ज्याही विद्यार्थ्यांना रिझल्ट डाउनलोड करायचा आहे किंवा त्याची पीडीएफ पाहिजे असेल तर आपल्या युट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामची लिंक दिली आहे। त्या लिंक मध्ये या पूर्ण पीडीएफ आपण दिले आहेत की जेणेकरून आपण आपला रिझल्ट पाहू शकतो। महत्त्वाची दुसरी गोष्ट या ठिकाणी रिझल्ट पाहायचा कसा, लक्षात घ्या, या ठिकाणी तुमचा सिरियल नंबर आहे, या ठिकाणी ऑल इंडिया रँक आहे। विद्यार्थ्यांना या ठिकाणी जर सर्च मध्ये पाहत असेल तर डायरेक्टली आपला नीटचा रोल नंबर टाका अथवा डायरेक्टली आपला नीटचा जोही ऍप्लिकेशन फॉर्म नंबर आहे हा फॉर्म नंबर टाका आणि त्या ठिकाणी सर्च करा, म्हणजे तुम्हाला इझी मध्ये तुमचा रिझल्ट या ठिकाणी शो होऊन जाणार आहे। आता विद्यार्थ्याचं कन्फ्युजन आहे, लक्षात घ्या की विद्यार्थ्यांना जर कॉलेज चॉईस झाला असेल किंवा कॉलेजमध्ये चॉईस अलॉटमेंट मिळाली असेल तर विद्यार्थ्याला त्यांच्या नावासमोर त्यांची जे काही कॅटेगरी आहे, इयर मार्किंग जे आहे त्यासमोर आपल्याला या ठिकाणी कॉलेज अलॉटमेंट स्टेटस दिसणार आहे। कदाचित जर आपल्याला कॉलेज अलाउड झालं नसेल तर या ठिकाणी आपल्याला क्लिअरली या ठिकाणी असं दिसेल की चॉईस नॉट अवेलेबल। आता विद्यार्थ्याचा प्रश्न येतो की चॉईस नॉट अवेलेबल म्हणजे काय, याचा मिनिंग असा होतो की आपण पहिल्या राऊंडचा फॉर्म भरला आहे पण मेरिट नंबर अनुसार आपल्याला या राऊंडला कुठली चॉईस अलाउड झाली नाहीये, ठीक आहे। आणि दुसरी यामध्ये विद्यार्थ्यांना इन्स्ट्रक्शन सुद्धा महत्वाचे आहेत। जेही विद्यार्थी फर्स्ट राऊंडला अलाउटेड झाले अशा सर्व विद्यार्थ्याला 5/9/2024 पर्यंत आपल्याला फिजिकली कॉलेजला जाऊन या ठिकाणी रिपोर्टिंग करायची आहे। फर्स्ट राऊंड नंतरचे रूल्स रेग्युलेशन्स काय याबद्दल मी सेपरेटली तुम्हाला 7 ते 8 वाजता एक सेपरेट व्हिडिओ बनवून तुम्हाला देईल की ज्या व्हिडिओमध्ये रिपोर्टिंग करत असताना आपल्याला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची याबद्दल सुद्धा तुम्हाला मी डिटेल इन्फॉर्मेशन देणार आहे। सध्याच्या परिस्थितीला आपला फर्स्ट राऊंडचा रिझल्ट डिक्लेअर झाला आहे, विद्यार्थी पालकांनी आपला रिझल्ट चेक करायचा आहे। जे विद्यार्थी अलाउटेड आहेत त्यांनी कॉलेज रिपोर्टिंगसाठी या ठिकाणी जाण्याची तयारी करायची आहे। ज्या विद्यार्थ्यांना वेबसाईटवरती रिझल्ट डाउनलोड होत नाही अशा विद्यार्थ्यांना टेलिग्राम चॅनलवरती मी पीडीएफ दिली आहे, त्यावरती आपण जाऊन